हाय फ्रेंड्स, आज आपण तुमच्या किचनमध्ये म्हणजेच आम्हीच ग्लोबल किचनमध्ये बनवणार आहोत तिळगुळ आणि तिळाची वडी। चला तर पटकन रेसिपीला सुरुवात करूया। तिळगुळ बनवण्यासाठी मी सर्वात आधी तीळ भाजून घेणार आहे आणि ते तीळ भाजण्यासाठी मी इथे कढई गरम करत ठेवलेली आहे। ह्या कढईमध्ये मी थोडे थोडे तीळ घालून भाजून घेणार आहे। तीळ भाजताना ते मंद आचेवर भाजायचे आहे। कढई व्यवस्थित गरम झाली की मग आपल्याला त्याच्यामध्ये तीळ घालायचे आहे। इथे तीळ घेताना मी अनपॉलिश तीळ घेतलेले आहेत। हे मुळातच दिसायला थोडेसे काळपट असतात आणि पॉलिश तीळ जे आहेत हे तुम्हाला पांढरे शुभ्र दिसतात। तीळ भाजताना ते खमंग भाजून घ्यायचे आहेत, जेणेकरून आपला लाडू जो आहे हा खाताना तीळ कच्चा लागत नाही आणि तो टेस्टलाही खूप छान लागतो। आता आपले तीळ जे आहेत हे बदामी रंगावर भाजून झालेले आहेत। मी आता हे एका भांड्यामध्ये काढणार आहे आणि अशाच पद्धतीने बाकीचे तीळही भाजून घेणार आहे। आता सर्व तीळ जे आहेत हे बदामी रंगावर भाजून झालेले आहेत। आता या सेम कढईमध्ये मी सुक्या खोबऱ्याचे काप भाजून घेणार आहे। तेही आपल्याला छान बदामी रंगावरच भाजून घ्यायचे आहे। आता खोबरं ही बदामी रंगावर भाजून झालेलं आहे, तेही मी काढून घेते। या कढईमध्ये मी शेंगदाणे भाजून घेणार आहे। शेंगदाणे लालसर भाजून झालेले आहेत। आता मी गॅस बंद करणार आहे आणि या शेंगदाण्याची सालं काढून घेणार आहे। शेंगदाणे सोलून झालेले आहेत। आता आपल्याला शेंगदाणे जे आहेत ह्याचे तुकडे करून घ्यायचे। त्याच्यासाठी भाजलेले शेंगदाणे मी प्लेटमध्ये घेतलेले आहेत आणि एक वाटी घेतलेली आहे। ह्या वाटीने ह्याच्यावर प्रेस करायचं, म्हणजे शेंगदाणे जे आहेत ह्याचे तुकडे होतात आणि ते फार क्रश होत नाहीत। मिक्सरमध्ये आपण ज्यावेळी हे शेंगदाणे फिरवू त्यावेळी ते खूप बारीक होतात आणि ते लाडवामध्ये आपल्याला बारीक शेंगदाणे नकोय, तर त्या शेंगदाण्याचे तुकडे हवेत। आता आपले शेंगदाण्याचे तुकडेही करून झालेले आहेत। आता मी हे तिळाच्या मिश्रणामध्ये मिक्स करणार आहे। इथे मी खोबरं जे भाजलं होतं त्याचेही बारीक तुकडे करून घेतलेले आहेत। हे खोबरं हाताने आपल्याला असं तोडता येतं, त्याचे बारीक तुकडे होतात। त्याच्यामध्ये शेंगदाणे घातलेले आहेत। हे सर्व आता मिक्स करायचं आहे। आता गॅसवर मी कढई ठेवलेली आहे आणि त्या कढईमध्ये 1 चमचा तूप घातलेला आहे। तर ह्याच्यामध्ये मी घालणार आहे गूळ। हा गूळ जो आहे हा चिकीचा गूळ आहे। गूळ जो आहे हा मेल्ट करून घ्यायचा आहे। चिकीचा गूळ जो असतो हा तुम्हाला इथे दिसत असेल, हा चिकट असतो आणि बाजारामध्ये वेगवेगळ्या प्रकारचा गूळ अवेलेबल असतो। काही गूळ जो असतो हा ड्राय असतो। बरेचदा दुकानदार आपण चिकीचा गूळ द्या म्हटल्यानंतर एक गुळाची ढेप काढून देतात, पण त्याच्यात तो आपल्याला चेक करून घ्यायचा आहे की नक्की हा चिकट गूळ आहे की नाही ते। गूळ वितळवत असताना गॅस जो आहे हा मंद ठेवायचा आहे आणि हे तिळाचे लाडू बनवताना फार पसरट भांड घ्यायचं नाही, नाहीतर काय होतं की आपलं मिश्रण जे आहे हे पटकन थंड होतं आणि हे तिळाचे लाडू वाळण्यासाठी आपल्याला मिश्रण जे आहे हे गरम असावं लागतं, नाहीतर मग ते सुकून जातं। आपला गूळ जो आहे हा वितळलेला आहे। आता ह्या गुळाचा रंग आपल्याला पिवळसर दिसतोय। जसजसा गुळाचा पाक तयार व्हायला लागेल तसा गुळाचा रंग जो आहे हा हळूहळू बदलणार आहे। आता हळूहळू गुळाला उकळून फेस यायला लागलेला आहे। आता आपला गुळाचा रंग जो आहे हा बदलणार आहे। गॅसची आग जी आहे ही मंदच ठेवायची आहे। हळूहळू गुळाने रंग जो आहे हा बदलायला सुरुवात केलेली आहे। आधी तो पिवळसर होता, आता थोडासा डार्क व्हायला लागलेला आहे।
आपल्याला तर ह्याच्यामध्ये किसून जायफळ घालायचं आहे. आता गुळाचा रंग जो आहे हा थोडा डार्क झालेला आहे. आता ह्या वेळी मी आपला पाक झाला की नाही हे चेक करणार आहे. त्याच्यासाठी मी इथे वाटीमध्ये पाणी घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये मी थोडंसं गूळ टाकणार आहे, वितळलेलं गूळ, आणि त्याची एकदा गोळी होते की नाही ती पाहणार आहे. गोळी तर अशीही होत असते, पण ती गोळी जी आहे ही टणक झाली पाहिजे. ही गोळी जी आहे ही अजूनही सॉफ्ट आहे. ह्याचा अर्थ आपला पाक अजून व्हायचा आहे. आता इथे पाक जो आहे हा अजून झालेला आहे आणि ब्राऊन झालेला आहे. ह्याच्यामध्ये मी आता पुन्हा एकदा पाक तयार झाला की नाही तो चेक करणार आहे. ह्याची गोळी बनलेली आहे आणि हे गोळी जी आहे ही प्लेटमध्ये मी टाकणार आहे. हा मगासपेक्षा हे गोळा जो आहे हा घट्ट आहे आणि त्याच्यानंतर मी इथे ह्याच्यामध्ये टाकून पाहणार आहे. ह्याचा टणकन असा आवाज येतोय. ह्याचा अर्थ आपला पाक जो आहे हा रेडी झालेला आहे. आता ह्याच्यामध्ये मी गॅस बंद केलेला आहे आणि गॅस बंद करून मी ह्याच्यामध्ये घालणार आहे मगाशी आपण जे भाजून घेतलेले तीळ आणि शेंगदाणे आणि खोबरं ह्याचं मिश्रण घालणार आहे आणि आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करायचं आहे. एकदा हे मिश्रण मिक्स केल्यानंतर आपल्याला लाडू वाळताना ह्याचे लाडू भराभर वाळायचे आहेत, नाहीतर हे मिश्रण जे आहे हे सुकून जातं. जर का आपल्याला ह्याचे लाडू वाळायचे नसतील तर आपण ह्याची चिक्कीही बनवू शकतो. तुमच्याकडे जर का लाडू वाळण्यासाठी फटाफट कोणी माणसं असतील तर तुम्ही फटाफट ह्याचे लाडू बनवू शकता. आणि हे मिश्रण जे आहे हे गरम असतानाच त्याचे लाडू वाळायला लागतात आणि हे जे मिश्रण जे आहे हे हाताला खूप गरम लागतं. त्यावेळी थोडासा मी आता हात जो आहे थोडा पाण्यामध्ये बुडवणार आहे आणि त्यानंतर हे मिश्रण हातात घ्यायचं आहे आणि ह्याचे छोटे छोटे लाडू असे वाळायचे. असं आपल्याला लाडू वाळायचं आहे. किंवा ह्या ठिकाणी तुम्ही गरम हाताला लागत असेल तर तुम्ही चमच्याचा वापर देखील करू शकता. तिळगुळ वाळताना आकाराने थोडा छोटा वाळायचा आहे. अशाच पद्धतीने मी सगळे लाडू जे आहे हे वाळून घेणार आहे. इथे तुम्हाला जर का लाडू वाळायचे नसतील तर मी इथे एका ट्रेला तुपाचा हात लावून घेतलेला आहे आणि त्याच्यावर आपण ह्याची तिळाची वडी देखील थापू शकतो. तिळाची वडी थापणं हे जरा इझी टास्क आहे, कारण की लाडू वाळायला आपल्याकडे जर का माणसं नसतील तर एक माणसाने ते लाडू व्यवस्थित वाळले जात नाही, भराभर तितके होत नाहीत. आता आपण तिळाचे लाडू आणि चिक्की दोन्ही बनवणार आहोत. आता मी एका प्लेटला तुपाचा हात लावून घेतलेला आहे आणि त्याच्याने आपण ही वडी जी आहे ही थापून घेणार आहोत, किंवा ही तुम्ही लाटण्याने लाटू देखील शकता. इथे आपल्याला तिळगुळाची वडीला काप जे आहेत हे आधीच द्यायचे आहेत, नाहीतर थंड झाल्यानंतर त्या वडीला आपल्याला कट करता येणार नाहीये. कधी कधी होतं काय की आपलं मिश्रण जर का जास्त असेल तर ते लाडू भराभर वळले जात नाहीत आणि मग त्याच्यानंतर हे मिश्रण जे आहे हे सुकून जातं आणि आपल्याला परत त्याचे लाडू करताना त्रास होतो. मग अशा वेळी काय करायचं, कढई परत थोडी गरम करायची, जेणे मिश्रण जे आहे हे सुट्ट होतं कढईपासून आणि आपण त्याचा लाडू वाळू शकतो. आता माझे सर्व लाडू जे आहेत हे वाळून तयार झालेले आहेत आणि आपली चिक्कीही तयार झालेली आहे.
इथे तुम्ही पाहत असाल कढईला आपला काही वेस्ट झालेला नाहीये. आपण कढई गरम केल्यामुळे आपलं जे राहिलेलं मिश्रण जे होतं हे पूर्णपणे निघून आलेलं आहे. अशा प्रकारे आपले तिळाचे लाडू आणि तिळाची चिक्की दोन्ही तयार झालेलं आहे. हे तिळाचे लाडू आणि चिक्की सुरुवातीला जरी आपल्याला मऊ वाटले तरी पण ते थंड झाल्यानंतर छान खुटखुटीत असे लाडू तयार होतात.